शाळांमध्ये सुद्धा पाठांतर कमी केलं जातं. पाठांतर नको का, तर त्यांच्यावरती बोजा नाही टाकायचंय. पण पाठांतराने बोजा होतं हे कोणी सांगितलं? पाठांतरी बुद्धीची विधा आहे आणि त्यामुळे मेंदू तल्लख राहायला हवा असेल. बरोबर. म्हणजे माझे संस्कृतचे गुरु डॉक्टर भातखंडे सर तर नेहमी आम्हाला विचारायचे की काय ग मुलींनो, म्हणे घरातली तांब्या पितळ्याची भांडी कशाने स्वच्छ करता? तर आम्ही सांगायचो चिंच किंवा पितांबरी. मग ते म्हणाले मग ह्याला कशाने उजळवणार? आमच्याकडे उत्तर नसायचं. सर म्हणाले पाठांतर ही मेंदूची पावडर आहे, त्यामुळे रोज पाठ केलं पाहिजे. विनोबांनी तर एक इतकं छान सांगितलंय. विनोबा म्हणाले की आपण असं म्हणतो की आता माझं वय होत चाललंय किंवा मी थोडी मोठी झाले, आता माझ्या लक्षात नाही राहत. तर विनोबा म्हणाले हे केवळ सबब आहे, उलट मोठं झालं की जास्त लक्षात राहिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं. का? कारण लहानपणी आपण आता तू म्हणालीस तसं की अर्थ न कळता पाठ करतो, पण मोठेपणी अर्थही कळतोय तुम्हाला, मग ते का पाठ होत नाही? कारण आपण तशी मेहनत घेत नाही.